नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांनी घेतली प्रदूषण महामंडळ अध्यक्ष सिद्धेश कदम यांची भेट, प्रलंबित प्रश्नांवर चर्चा। खेडमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, सतू कदम यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश। खेडच्या विकासासाठी ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांनी घेतली प्रवीण दरेकर यांची भेट, जिल्ह्याच्या प्रश्नांवर सखोल चर्चा। चेअरमन सुनील दळवी गौरव सोहळा उत्साहात संपन्न आणि रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड शहराच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी आणि विविध नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला आणि उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धेशदादा कदम यांची भेट घेतली। या महत्त्वपूर्ण भेटी दरम्यान खेड शहराशी संबंधित विविध विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शहरातील प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांनी सिद्धेश कदम यांचं लक्ष वेधलं। कदम यांनी या सर्व प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत खेड नगर परिषदेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। या प्रसंगी नगर परिषदेचे गटनेते निकेतन पाटणे, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, खेड नगर परिषदेचे शिवसेनेचे सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते। या भेटीमुळे खेड शहराच्या विकास कामांना नवी दिशा मिळेल आणि रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला असून खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतू कदम यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आमदार योगेशदादा कदम आणि ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला। खेड तालुक्यातील विकास कामांचा धडाका आणि आमदार योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। सतू कदम यांच्या रूपाने राष्ट्रवादीला खेडमध्ये मोठा धक्का बसला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद यामुळे अधिक वाढली आहे। या पक्षप्रवेश सोहळ्याला तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सतू कदम यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणचे नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची खेडचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते ॲडव्होकेट वैभव खेडेकर आणि विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली। या भेटी दरम्यान खेड शहर, तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। या महत्त्वपूर्ण भेटी खेड नगर परिषदेच्या विकास कामांना गती देणं, कोकणातील स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करणं आणि आगामी विकास आराखड्यांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळा संवाद झाला। या भेटीमुळे खेडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सकारात्मक चर्चेला सुरुवात झाली असून प्रवीण दरेकर यांच्या अनुभवाचा आणि मंत्री दर्जाचा फायदा रत्नागिरी जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे खेड तालुक्यातील उमदे नेतृत्व, खवटी गावचे सुपुत्र सुनील धोंडू दळवी यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड व दळवी परिवार खवटी यांच्यातर्फे भव्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे होते, तर व्यासपीठावर जिल्हा सचिव संतोष पावणे, कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा नेते दिलीप महाडिक, शिक्षण परिषदेचे नेते बळीराम मोरे, शिक्षण परिषद जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, अखिलचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, तालुका सचिव धर्मपाल तांबे, माजी चेअरमन सुनील सावंत, तालुका नेते शरद भोसले, तुळशी सरपंच दीक्षा चव्हाण, खवटी हायस्कूल चेअरमन दिलीप राणे, उपाध्यक्ष आणि उद्योजक मनसूरभाई जोगिलकर, सचिव धनंजय दरेकर, खवटी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश शिंदे या गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केलं। यानंतर माजी चेअरमन सुनील सावंत यांनी दळवी सरांच्या 35 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा आढावा घेतला। यानंतर अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून दळवी सरांना शुभेच्छा दिल्या। दीप्ती यादव यांनी कविता वाचन केलं।
सुनील दळवी यांनी या भव्य सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या या यशामागे खेड तालुक्यातील शिक्षक समितीच्या प्रत्येक सभासद बंधू भगिनींचा सिंहाचा वाटा आहे असं आवर्जून सांगितलं. तुम्ही कधी हाक मारा, तुमच्या हाकेला ओ देण्यासाठी हा सुनील दळवी 24 तास उपलब्ध असेल असेही ते पुढे म्हणाले. खवटी गावातून झालेले संस्कार आणि खवटी गावाने दिलेला पाठिंबा, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः संगमेश्वर तालुक्याने वेळोवेळी दिलेलं पाठबळ याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. चेअरमन पद मिळेल हे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, मात्र खेड तालुक्यातील व जिल्ह्यातील शिक्षक समितीच्या सर्व सभासदांच्या इच्छाशक्तीमुळेच मला हे पद मिळालं असं सांगून शिक्षक समितीचे हे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही असे ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात दीपक शिंदे यांनी सुनील दळवी यांना चेअरमन कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सुनील दळवी यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षक पतपेढीची यशस्वीतेकडे दुप्पट वेगाने घोडदौड होईल, सभासदांच्या फायद्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातील. सुनील दळवी यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला चेअरमन शिक्षक पतपेढीला लाभल्यामुळे शिक्षक पतपेढीचा कारभार योग्य हाती दिल्याचं समाधान मला लाभलं आहे असं ते पुढे म्हणाले. खेड तालुक्यामध्ये शिक्षक समितीची फार मोठी ताकद आहे. दळवी चेअरमन झाल्यामुळे खेड तालुक्यात शिक्षक समितीची ताकद दुप्पट वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि दळवी सरांच्या शून्यातून शिखराकडे प्रवास याबाबत लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी तर आभार सचिव धर्मपाल तांबे यांनी मानले. कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा शिक्षक समितीतर्फे खेड तालुक्याचे विशेष गौरव केला. हा गौरव संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर यांनी स्वीकारला. गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 पुढील इयत्तेच्या अभ्यासासाठी रोटरी स्कूलचे विद्यार्थी शाळेत दाखल झाले. सर्व विद्यार्थ्यांचं फुलांचा वर्षाव आणि औक्षण करून उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर प्रशालेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न घेता जीवनात शिस्त, पालकांचा आदर, शिक्षकांचं महत्त्व, चांगल्या सवयी याविषयी मार्गदर्शन केलं. बोधकथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्तीचं महत्त्व पटवून दिलं. विशेष म्हणजे मुलांच्या आवडीचा लघुचित्रपट दाखवून त्यांना मनोरंजनातून शिक्षणाची गोडी लावण्यात आली. सर्व वर्ग शिक्षकांनी शाळा सजावट व वर्ग सजावट करून विद्यार्थी वर्गखोलीमध्ये प्रवेश करत असतानाच शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून विविध रंगांनी रंगलेले हातांचे ठसे आणि बोटांचे ठसे कार्डशीट पेपरवर उमटवून घेतले. तसेच विद्यार्थ्यांना बॅचेस, पेन, पेन्सिल, शुभेच्छा पत्रे आणि खाऊ देऊन त्यांचं स्वागत केलं. सर्व विद्यार्थी शिक्षणामध्ये रममाण होऊन आनंदमय वातावरणात शिक्षण घेत असल्याने पालक वर्गामधून समाधान व्यक्त होते. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटले, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभगिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी महाविद्यालयात विविध कायदे शिकत असतात. प्रॅक्टिकल नॉलेज साठी ते वकिलांच्या ऑफिसमध्ये सुद्धा अनुभव घेतात. तरी सुद्धा एखाद्या औद्योगिक कारखान्यात जाऊन कारखान्यातील कामकाज कसे चालते, त्यातील मशिनरी कशी कार्य करते, महाविद्यालयात शिकलेले कायदे कारखान्यात कसे उपयोगी पडतात आणि त्या कारखान्यातील कामगार संघटना कशी कार्यरत आहे इत्यादी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल व्हिजिट मध्ये समजली जाते. त्यासाठी ती महत्वाची आहे असे प्रतिपादन महाड येथील MIDC मधील प्रिव्ही स्पेशालिस्ट केमिकल लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीराम सुर्वे यांनी प्रतिपादन केलं. खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे इंडस्ट्रियल व्हिजिट साठी आले असता त्यांच्या निरोप समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सिद्धयोग विधी महाविद्यालय खेडच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे या विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाद्वारे एक ना अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना स्वबळावर वकील म्हणून तयार करत असतात आणि ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे असेही ते पुढे म्हणाले. सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक ऍडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रिव्ही केमिकल कंपनीत विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिट मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. कंपनीचे अधिकारी श्रीराम सुर्वे, प्रशांत आमरे, श्री गीते, श्री यादव आणि सिद्धयोगचे माजी विद्यार्थी आणि कंपनीचे अधिकारी श्री पराग मुळेकर यांनी विद्यार्थ्यांना कंपनी उत्पादनाविषयी सविस्तर माहिती दिली. संगीता कुसेकर, स्वप्नील भुवड, शिवतरे, अमोल, मैथिली खोपकर, रुपाली गुरव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ओंकार पाटील यांनी केलं. सिद्धयोग विधी महाविद्यालयातील उपक्रमाबद्दल सौरभ बुटाला यांनी सविस्तर माहिती दिली तर आभार प्रदर्शन अंकिता शुक्ला यांनी केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पूर्व मुख्य प्रशासिका परम आदरणीय रतन मोहिनी दादूजी यांचा प्रथम स्मृती दिन खेड येथील सेवा केंद्रावर अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दादीजींच्या स्मृती दिनानिमित्त 8 एप्रिल हा दिवस जागतिक एकता दिन म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर वाकुरे आणि चार्टर्ड अकाउंटंट सुनील विंचू यांनी दादीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्राच्या संचालिका आदरणीय गीताबेनजी आणि स्वरूपाबेन यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मृती दिन सोहळा पार पडला. 1936 सालापासून अगदी बालवयापासून ईश्वरीय कार्यात समर्पित राहिलेल्या रतन मोहिनी दादीजींचा जीवन प्रवास वयाच्या 100व्या वर्षापर्यंत अत्यंत प्रेरणादायी राहिला. त्यांनी देश विदेशात अथक सेवा करून हजारो लोकांच्या जीवनात आध्यात्मिक ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे दैवी गुणसंपन्न जीवन सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण असल्याचं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ब्रह्मकुमार आणि ब्रह्मकुमारी बंधू भगिनींनी दादीजींना श्रद्धासुमन अर्पण केलं. ईश्वरीय प्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनाचं औचित्य साधून खेडमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजप व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं. खेड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील श्रीकृष्ण मंदिर कुवारसाई येथे हे शिबिर पार पडले. स्थानिक नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली. यावेळी गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुवारसाई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राबवलेल्या या विधायक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांचा 51वा वाढदिवस सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला. या निमित्ताने खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अहिरे साहेबांची भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस ठाण्यात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अहिरे साहेबांचा सत्कार केला. खेड शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच ज्येष्ठांच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारे अधिकारी म्हणून विवेक अहिरे यांची ओळख आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख पदाधिकारी आणि पोलीस विभागातील कर्मचारी उपस्थित होते. आपल्या 51व्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या प्रेमाबद्दल विवेक अहिरे यांनी सर्वांचं मनपूर्वक आभार मानले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने एका स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लायन विवेक कदम यांची कन्या अनुश्री हिच्या वाढदिवसानिमित्त नवभारत हायस्कूलच्या वसतिगृहातील मुलांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या छोटेखानी आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर मरकड, विवेक कदम तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि पर्यवेक्षक गोरिवले सर प्रामुख्याने उपस्थित होते. वाढदिवसाचा खर्च अनावश्यक बाबींवर न खर्च करता तो समाजातील गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी करण्यात आल्याने या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होते. वसतिगृहातील मुलांनी या भोजनाचा मनमुराद आनंद लुटला आणि अनुश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केल्यामुळे मनाला वेगळं समाधान मिळतं अशी भावना कदम कुटुंबियांनी व्यक्त केली. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे संचालक आणि खेड येथील श्रीराम मंदिर कार्यकारिणीचे सक्रिय सदस्य सुरेंद्र उर्फ बंडूखोत पराडकर यांचे 70व्या वर्षी 15 मार्च रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. बंडूखोत पराडकर यांची ओळख एक जगन्मित्र म्हणून होती. समाजातील सर्व स्तरातील लोकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणाच्याही हाकेला धावून जाणारे आणि सदैव मदतीसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जात असे. श्री राम मंदिराच्या विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच हिरिरीने सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच खेडमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतण्या आणि मोठा आप्त परिवार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.